हॅलो मित्रांनो, तर आज आपण चाललो आहोत मँचेस्टरच्या फिश मार्केटमध्ये. इथे खूप साऱ्या प्रकारचे मासे उपलब्ध आहेत. क्षितिज आपल्याला तिथपर्यंत नेते आहे. तर फिश लवरसाठी हा खूप चांगला आणि मस्त असा व्हिडिओ आहे. तर तुम्ही पाहू शकता मँचेस्टरच्या बस, रोड आणि बिल्डिंग. आपण तिथे पोहोचणारच आहोत. तर हा हा आहे मँचेस्टर फिश मार्केटचा एंट्रन्स. चला तर मग आपण आज जाऊन पाहूया कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे उपलब्ध आहेत. सगळ्यात पहिला मासा आहे होल सॅल्मन. त्याला पिंक सॅल्मन असे देखील म्हणतात. त्याची किंमत जवळपास 2500 रुपये आहे. येथे सगळ्या किमती या पाऊंडमध्ये आहे. 1 पाऊंड म्हणजे जवळपास 100 रुपये. हे आहे आपली सुरमई, त्याला किंगफिश असे म्हणतात. किंमत आहे जवळपास 3000 रुपये किलो. तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तुम्ही इथे बघू शकता की लहान शार्कचे हेड सुद्धा ठेवलेलं आहे. तसेच पुढे जाऊयात. इथे वेगवेगळ्या प्रकारचे शिंपले, खेकडे सुद्धा आहेत. इथे एक ब्ल्यू खेकडा सुद्धा अवेलेबल आहे. मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, ब्ल्यू क्रॅब. त्यानंतर रेझर क्लॅम, म्हणजे मी मराठीमध्ये सर्च केल्यानंतर वस्तारा असं नाव आलं. मी अजूनपर्यंत तर नाही पाहिलेलं. तसेच अनेक प्रकारचे शिंपले, वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे सी फूड्स अवेलेबल आहेत. तुम्हाला आश्चर्य होईल की हे फ्रॉगचे लेगसुद्धा आहेत, जे की हे ब्रिटिश लोक खातात. चला तर मग अजून पुढे जाऊयात. तर इथे आपण पाहू शकतो कोळंबी, ऑक्टोपस, तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मासे देखील आहेत. हा आहे स्टोन बास, त्याला शिलन असे म्हणतात. ही बघा आपली फिश मार्केटमधील दीदी फिश विकत आहे. तसेच सुरमई, पुन्हा अनेक हा आहे आपल्या सगळे ओळखतात तांबडी मासा, तांबड्या रंगाचा आहे. त्याला स्नॅपर असे म्हणतात. तसेच बास या फिशचे वेगवेगळे प्रकार आहेत, जे की इंग्लंडमधील लोक खूप आवडीने खातात. हे बघा इंग्लंडच्या कोळीवाड्यातील दादूस, जे की फिशला फ्रेश ठेवण्यासाठी त्यावर पाणी मारत आहेत. हे बघा मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आवडीचा पाम्पलेट गोल्डन फिशसुद्धा इथे अवेलेबल आहे. पुढे गेलात तर तांबरी मासे, अजून एक आहे मॅक्रल, जी की स्मॉल सुरमई. याच्यामध्ये फक्त एकच बोन असतो आणि आम्ही ती भरपूर प्रमाणात खातो. अजूनही पुढे पाहू शकता. जसे आपल्याकडे फिश कट करून आणि क्लीन करून देतात, तसे तिकडे देखील हे लोक सगळे मासे व्यवस्थित क्लीन करून देतात. ही होती छोटी सुरमई. हा बघा इथला मायकल दादा एका गिरायकासोबत भांडत होता जेव्हा आम्ही गेलो होतो. तर इथे आपण पाहू शकतो की शार्कचा केवढा मोठा हेड आहे. पाहू शकतो त्याचा डोळा. तसेच अनेक इतर प्रकारचे वेगवेगळे मासे इथे आहेत. पुढे जाऊन आपण पाहूया की इथे आहे ऑक्टोपस, जो की इथले ब्रिटिश लोक खातात आवडीने. तर हा आहे लॉबस्टर, हा खूप महाग असतो. तसेच इतर अनेक प्रकारचे शिंपले देखील येथे आहे, शेल्स. पुढे जाऊन आपण पाहू शकतो की क्रॅब. तर थोडं पुढे गेलो की इथे आपण पाहू शकतो की कॉड नावाचा फिश, हे आहेत कोळंब्या. कॉड देखील खूप महागडा फिश आहे. इकडे एक मोठा फिश पाहायला मिळाला, त्याचं नाव मॉन्क फिश आहे. आपण मराठीत त्याला आपल्याकडे गोबारा असे म्हणतो. तर हे होतं मँचेस्टरमधील फिश मार्केट. येथे तुम्ही फ्रेश फिश विकत घेऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. थँक यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू अगेन नेक्स्ट टाइम.